नमस्कार. दक्षिणेकडे नवरात्रामध्ये गोलूची स्थापना होते त्यावेळी नैवेद्यासाठी विविध प्रकारचे सुंदल बनवले जातात. तर आज आपण काबुली चण्यांचा सुंदल कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हे सुंदल प्रोटीन रिच नाश्त्याचा एक मस्त पर्याय आहे. तर त्यासाठी आपण 1 वाटी काबुली चणे रात्री भिजत घातलेले होते. तर हे चणे त्यातलं पाणी काढून पुन्हा स्वच्छ धुवून यात चवीपुरतं मीठ घालून आपण कुकरमध्ये 3 शिट्या किंवा ते मऊ शिजेस्तोवर शिजवून घेणार आहोत. तर सुंदलच्या फोडणीसाठीचं साहित्य बघूया. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 5-6 कढीपत्त्याची पाने, 1 हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर. कुकर गार झालेला आहे. छोले शिजलेत का बघूया. मस्त मऊ झालेले आहेत. आता मी अर्धे छोले फोडणीसाठी काढून घेतलेले आहेत. फोडणीसाठी आपण साधारणपणे 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी तडतडायला लागलेली आहे. आता जिरे घालून त्यापाठोपाठ हिंगही घालून घेऊया. लगेचच हिरव्या मिरच्या व कढीपत्ताही घालून घेऊया. आता मिरच्या फोडणीमध्ये व्यवस्थित तळल्या जायला हव्या. पूर्ण छोल्यांच्या हिशोबाने तेल घातलं गेलं होतं. तुम्ही हे प्रमाण कमी करू शकता. मिरची व्यवस्थित तळली गेली आहे. आता यामध्ये आपण थोडे छोले आणि हळद घालून घेऊया. आता राहिलेले छोलेही त्यात घालून घेऊया. यातलं पाणी सुकेपर्यंत आपण हे परतून घेत आहोत. यामध्ये मी फोडणीपुरतं म्हणजे चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे. यात आता ओलं खोबरं घालून पुन्हा 1 मिनिटभर परतून घेऊया. यावर आपण कोथिंबीर घालून घेत आहोत. तर आपलं नैवेद्यासाठीचं सुंदल तयार आहे. काय आहे की नाही साधी सोपी पण चविष्ट अशी गोलूच्या नैवेद्याची रेसिपी. मग हे सुंदल नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि स्वादांची मैफिल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.